तर हे पहा बाभळीला पण शेंगा आलेल्या आहेत आणि ते आता कच्च्या शेंगा आहेत. पण मित्रांनो याचा जो उपयोग कशासाठी व्हायचा तर मित्रांनो आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस लहानले होतो त्यावेळेस पुस्तकं चिटकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे हे पहा याचा चीक निघतो आणि हा चीक जो असतो तो फाटलेल्या पुस्तकांना आपण चिटकवले की पुस्तकं जी असतात ते मस्तपैकी सुधारतात. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला आलो आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो इथला नेचर कसं आहे, इथलं वातावरण आणि इथला निसर्ग कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो खूप छान म्हणजे संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त वाटलेलं आहे आणि हे पहा पक्ष्यांचा थवा कसा उडतो ह्या साईडला. तिकडे गेलेत पण पक्षी उडून आणि खूप छान. जसा मी तळ्यावर आलो तसा तळ्यावर येताच पक्ष्यांचा थवा एकदम मस्त उडून गेला मित्रांनो. तर खूप छान वाटलं कारण संध्याकाळच्या वेळेला पक्षी म्हणजे एकदम मस्त गोंगाट करतात, आवाज करतात आणि हे पहा भराभर उडून जातात. तर मित्रांनो तुम्हाला मी तळ्यावर येता येता दाखवतो. आता इथे तर काच आहेत खूप, एकदम मस्तपैकी चप्पल बिप्पल घालून आलो त्याच्यामुळं काही नाही. तर इकडं एकदम काच खूप आहेत आणि इकडं माणसे येतात आणि कोणी बसून काय, कोणी काय असं करतं काही पण, त्याच्यामुळं काच पण खूप आहेत मित्रांनो. तर आता पहिल्यांदा आपण तळ्यावरून फिरू थोडं. तर तळं कसं आहे आणि किती पाणी आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो. इथं पहिल्यांदा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो म्हणजे तुम्हाला चांगलं स्पष्ट दिसेल. तर मित्रांनो हे पहा सनसेट एकदम मस्तपैकी एकदम सनसेट मूव्हमेंट आहे ते कसं दिसतं मित्रांनो पहा. तुम्हाला मी इथून दाखवतो आणि इथे मी दगडावर पहिले बसतो. तर हे पहा मित्रांनो एकदम पहा एकदम पक्षी पण मस्तपैकी उडतात आणि एकदम खूप छान वातावरण आहे आणि ह्या साईडला पाणी कसं दिसतं ते पण पहा आणि इथे तलाव आहे आणि हे पहा मित्रांनो कसं एकदम मस्त दिसतं. इकडं सनसेट आता सन जो आहे सूर्य जो आहे तो मावळायला चाललेला आहे आणि हे पहा इथलं नेचर कसं आहे एकदम मस्तपैकी मित्रांनो. हे पहा पक्षी खूप उडतात आणि हे पहा इकडे पाणी इकडेपर्यंत आलेलं आहे आणि मासे तर नाही दिसत. मासे ह्या मोठ्या तलावामध्ये असतील. तर मित्रांनो अशा प्रकारे इथलं नेचर होतं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इकडे मोकळी जागा आहे पहा एकदम मस्त. आणि मित्रांनो हे पहा इकडे गंतुरीला पण फुले मस्त आलेले आहेत. हे पहा एकदम गुलाबी फुलं आहेत. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि काही काही हे फुलं जे असतात ते एकदम लाल असतात म्हणजे खूप डार्क लाल असतात. पण हे गुलाबी आहेत. मस्तपैकी दिसतात मित्रांनो. आणि त्याचे फळं जे आहेत ते हे पहा वाळून गेलेले आहेत मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला स्पष्ट दिसतं की नाही तुम्हाला मला माहीत नाही. तर अशा प्रकारे हे गंतुरी होतात आणि काही गंतुरीचे जे फुलं असतात ते लाल असतात डायरेक्ट लाल गरज अशा प्रकारचे असतात. आणि ह्या झाडाला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत नाही. आणि म्हणजे काही काही वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळे नावं असतात. तर आमच्याकडे याला गंतूर म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला तिकडे जायचे आहे आणि माझा पाय जो आहे ते दगडीवरून सरकला कारण मी खाली पाहत नाही. शूट करताना आपण मोबाईलातच लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळं आपण खाली पाहत नाही. मग खाली दगड ये किंवा काच ये काही पण ये. तर आपण आता तिकडे पुढे जाणार आहोत तुम्हाला तिथे पण काहीतरी दाखवणार आहे. तर मित्रांनो ब्लॉग्समध्ये लागून राहा. तर मित्रांनो हे पहा इकडे कसे खांब असतात आणि आमच्याकडे घर बांधण्यासाठी म्हणजे आमच्याकडे घर बांधण्यासाठी खूप बाजारात जावं लागतं काही सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि इकडे एकदम मोकळे पडलेले आहेत. खूप लाईन इकडेपर्यंत आहे खूप म्हणजे तिकडेपर्यंत अशी लाईन जी आहे ती पडून गेलेली आहे तरी टेन्शन नाही अशा पद्धतीने. तर मित्रांनो इथे पहा एकदम मस्त म्हणजे वांग्याचं हे रोपटं आहे आणि याला आमच्याकडे रानवांगे म्हणतात. तर हे पहा एकदम काटे कसे आहेत त्याचे एकदम मस्तपैकी म्हणजे थोडंही जरी असं टोचलं तरी खूप टोचतं अशा प्रकारे. हे पहा
कसं आहे. आणि याचे रानवांगे जे आहे ते वांगे लागलेले नाहीत, म्हणजे पावसाळ्यामध्ये याला लागतात आणि हे आता उलगून गेलेलं आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो एका बाभळीजवळ. तर हे पहा, बाभळीला आपण शेंगा आलेल्या आहेत आणि ते आता कच्च्या शेंगा आहेत. पण मित्रांनो, याचा जो उपयोग कशासाठी व्हायचा, तर मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस, लहानले होतो त्यावेळेस, पुस्तकं चिटकवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. म्हणजे हे पहा, याचा चीक निघतो आणि हा चीक जो असतो तो फाटलेल्या पुस्तकांना आपण चिटकवले की पुस्तकं जी असतात ते मस्तपैकी सुधारतात. अशा प्रकारे याचा उपयोग आम्ही करायचो मित्रांनो. आणि बाभळीचं अजून एकदम सोपे बनवायला काही मोठले जे झाडं असतात याच्यासाठी पण केला जातो, वेगवेगळ्या कामासाठी. तर अशा प्रकारे. आणि हे पहा, इथं काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. तर ह्या इथे एक घरट्यासारखं आहे आणि हे पहा, तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवतो. हे घरट्यासारखं आहे, म्हणजे याच्यामध्ये आळी असते वाटतं. आणि हे जर आमच्याकडे शेळ्यांनी खाल्लं तर शेळ्या ज्या असतात त्या मरतात मित्रांनो. अशा प्रकारे याच्यामध्ये एक आळी असते. तर ते पण मी तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो, वातावरण जे आहे, वातावरण एकदम शांत आहे, एकदम मस्तपैकी. तुम्हाला मी दाखवलंच. एकदम मस्त वाटतंय संध्याकाळचं वातावरण आणि सूर्य पण मावळायला चालला आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण रुईच्या झाडापाशी आलो. तर याला दोडे जे आहेत ते दोडे नाही लागलेत. हे पहा, फुलं, रुईचे फुलं कसे असतात ते. आणि आमच्याकडे ह्या झाडाला रुई म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारे हे रुईचं झाड, याला चीक पण खूप निघतं मित्रांनो, खूप चीक निघतं अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आजचा संध्याकाळचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.